आणि या 10च इंद्रियांनी नियम करायचा. आणि नियम असा काही नाही करायचा. भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हा नियम नाही करायचा. मग नियम काय करायचा? काय करायचा? नामदेवराया देवाला म्हणले, देवा मी पहिला नियम करतो, भाव ठेवा. आणि आज तुमचा माझा काय राहिला नाही? भाव नाही. शाळेतून पोरगा आला तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते. आई, तो वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. आई फिरवते तो वात्सल्य भाव आहे, आणि नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. हात दोघांचे, पण भावात फरक आहे. सासू मेल्यावर मुलगी रडते आणि सुनई रडते. मुलगी रडते मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सासू सून रडते सुटले म्हणून. दोघींचा भाव वेगळा आहे. भाव वेगळा आहे. जसं आपण म्हणतो बा त्या प्रियकराचं त्या प्रेयशीवर लई प्रेम आहे, हा पागलपणा आहे. या प्रियशा प्रियकरावर कधी खरं प्रेम करू शकत नाही. हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही, असं 3 जण म्हणतात. तू जात 4था नंबर आहे भाऊ. 3 भाषे घेतलं तू खैस होतो का? हे प्रेम बीम नाही महाराज. नाही नाही नाही. बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत नाही. नामस्मरणाची ताकद जितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल? प्रेम. आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल, आणि जितकं शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहायला येईल. हे प्रेम बीम ह्या कल्पना आहे फक्त बोलायचं. आपण माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते, बावलट येतो. अहो माणसाची बायको 3 वर्षात नवीन 3 वाक्य बोलते. 3 वर्षात. पहिलं वर्ष ऐका. पहिलं वर्ष नीट ऐका. ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकू येतंय का? आणि तिसरं वर्ष कान फुटले का? झालं दिंडी तिने करीन आला आमच्या बोकांनी. माणसाची बायको 3 अंकी नाटक करते भाऊ. कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे? 9वार साडीतली फाटक्या डुगड्यातली आई, फाटक्या धोतरातला बाप, आणि अखंड भजन करणारी संत सोडून जगावर कोण प्रेम करतं? कोणाला वेळ आहे? हे प्रियशी. आता इथं माझ्या पुढं 2-3 प्रियकर बसले. सांगा बरं, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का? अहो देणारच नाही, ते हुशार जानवर आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, आणि त्याला विचारलं तुला घेते म्हणतं इंटरेस्ट नाही. पैसेच नाही तर इंटरेस्ट काय करतो? पैसे असले बाकडे खाशील तू. हे याचं प्रेम आणि काय असं काय? हो, ह्या प्रेमातली ठिकाणं 2च आहेत. एक आईवडील आणि 2 संतांचं हृदय. हो, संसाराची राख रांगोळी झाली तरी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि गाता पाण्यात टाकला तरी तारून जगाला दिला. हो, आपण नुसतं म्हणतो बागा, आपण नुसतं म्हणतो प्रेम. हे बायका पोरं प्रियशी. आता प्रियशी प्रेम का करते? आपला खिसा थोडा गरम आहे, आपण तिला मोबाईल घेऊ शकतो, गाडीवर फिरू शकतो. ज्यांना जास्त पगार आहे त्यांना अक्कल आहे. सुशिक्षितपणाचा आणि परमार्थाचा संबंध नाहीये. लोकांनी तो लावलाय. बरोबर, तो माणूस श्रीमंत आहे, उभ्याने जेवतो, तो बुद्धी भ्रष्ट माणूस आहे. त्याला मुळव्याध आहे, आग होती म्हणून उभ्याने जेवतो तो. काही लोक म्हणले तो माणूस हुशार आहे, कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदारच नाही त्याला. काही लोक म्हणले तो माणूस फार हुशार आहे, हो तो बायको हातात धरून हिंडतो, बायको विश्वासच नाही तर सोडील कसा तो. याला सुशिक्षित नाही म्हणायचं. याला सुशिक्षित कशाला म्हणायचं? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे,
ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्याला सुशिक्षित म्हणा. आणि जगातले पहिले सुशिक्षित संत आहेत पहिले. आता बऱ्याच लोकांचा काय भ्रम झालाय, माळकरी म्हणल्यावर त्याला काय कळतं, असा येडपट लोकांचा बावळट भ्रम येतो. माळकऱ्याला जे कळतं ते कोणालाच कळत नाही. यावर तुमचं मत काय? फक्त प्रश्न असा आहे, माळकरी बोलून दाखीत नाही आणि ही मंडळी भुकत बोंबल्याशिवाय राहत नाही. नाही तर माळकरी इतका भेजा कोणला आहे? हो, माळकऱ्याचा इतका भेजा आहे. 27 अभंगाचा हरिपाठ त्याच्या डोक्यात आहे. 10 का होईना ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याच्या डोक्यात आहेत. 4 का होईना काकड्याच्या मालिका त्याच्या डोक्यात आहे. नोकरीवाल्याच्या डोक्यात सासरवाडीचं कल्याण सोडून काय म्हणा, म्हण हरिपाठ म्हण. तुलाही विद्वान आहे ना, म्हण हरिपाठ. चाल हरिपाठ माळकरीत म्हणणार. तुम्ही फक्त चला बुवा मिवणीचं ऍडमिशन भरा, सासऱ्याचा दवाखाना करा, लहान मेवण्याचं लगीन जमून द्या, आपली शुगर वाढून घ्या, रिटायर होऊन येडे व्हा आणि बावळाट पोरं पैदा करून मरा. हाय काय? हाय काय? मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही, हे ध्यानात ठेवा. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, संताच्या कृपेशिवाय सुखी होऊ शकत नाही. पुन्हा उलट ऐका, शेळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही आणि गाईच्या काशेतलं गुशीड किती चिटकलं तरी दूध पिऊ शकत नाही. तुम्ही किती पैसे कमावले तर संतांच्या पायावर वाकल्याशिवाय सुखी होऊ शकत नाही. त्याची उत्तर आपण फक्त घमेंडीत आहे, त्याला कारण आहे ज्ञानच नाही. थोडं उलट फिरायचं आपल्याला. आता ज्ञानदेव, ज्ञानदेव झालं फायनल. ज्ञानच आजारी तुम्ही, आजारी तुम्ही मग बोलत जायचं. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. आजची पौर्णिमा शाकांबरी पौर्णिमा आहे. बोला पटकन. महिन्याचे दिवस किती? तुमचा काय संबंध? दिवस किती महिन्याचे? आजारी तुम्ही बोला पटकन. किती? 30. तिचा अर्धा भाग किती? 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 50% आरक्षण आणि ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6 आहे. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती येतील? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका, 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती. नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोचगिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. सब नाही अजून. हलक्या हाती 6 तास बोलतो मी रोज. 3 तर रोज करतो. परवा तर 4 काढले 2-3 दिवस. अंतर काढलं तर 4ही धरतो. 3 तास रोज. आहे का तुम्हाला वाटतं का हा माणूस 6 तास बोलत असेल? तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? सर्दी नाही, अटॅक यायचं नसेल ना तुम्हाला 3 औषधं सांगतो, 2च औषधं सांगतो. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याची चिंता करू नका आणि आज वाईट वागू नका. अटॅकच येणार. येईल अटॅक. काल काय झालं ते पाहू ना. मरू दे तिकडं. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला. तिचा पोरगा इंग्लिश मिडियमला जातो, तू तिच्यावर जळतो म्हणजे पागल आहे का तू?
सोडून दो ते विषय. ए दरिद्री शिर सलामत तो पगडी 50. ए काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल आपल्या हातात नाही, आणि आज वाईट वागू नका. कशाला आटे घे. मर मग तसा. काही माणसं कामावर सुटले ना, एकटे बोलत झाला, त्या ज्या गाडीतून उतरला त्याच गाडी चढला परत तू. माणसं पार मिष्ट झाली. लय घेऊला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं. माणसं पार पागल झाली, बोलणंच बंद नाही. झोळीमध्ये पोरग रडत आहे ढंढसा, तिने कुकर लावला, पोराला भूक लागली, आता त्याची झोप झाली म्हणल्यावर त्याला दुधाची गरज आहे. बाईनं ते पोरग खाली काढलं, झोळ फरशी उठवलं, गॅसवर दूध तापवलं, ताटात गार केलं आणि बाटलीत भरून त्याला बुज बसवलं आणि पोराजवळ आली चांगली दूध द्यायला. पोरग खाली दूध, तिनं हातही केला असा. आता पोरग बारीक असल्यामुळे त्याचा हात पुरला नाही. त्याच्या तोंडात द्यायला काय रोग झाला का तिला. फोन आला तेवढ्यात, वर गप्पा आणीत बसली, बाटली अशीच. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, पोर पाहत राहिलं, कुत्रीचं पिऊन प्यालं. हे मोबाईल वापरणारे अवलादी झोपती नाही, यांना झोपताना जर मोबाईल नसला ना, ही गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. संवाद संपला आणि संवादामुळे अटॅक येतो. काय मत आहे तुमचं. अटॅकला दुसरं एक औषध सांगतो, या औषध तुम्हाला मान्य आहे का. सोडून द्यायचं सगळं, आणि अटॅकला दुसरं औषध सांगतो. वादाचा आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, तुमचा जय. आपल्याला पौर्णिमा 12 पाहत काय माग 12 पौर्णिमा, आमुष्या किती 12. त्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका आमुष्याला शनी महाराजाचा जन्म आहे, एका आमुष्याला शनी महाराजाचा जन्म आहे, एका आमुष्याला लक्ष्मी पूजन आहे, एका आमुष्याला बैल पूजन आहे, आणि एका आमुष्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार आमुषा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा किती झाल्या, बॉम्ब आलं सगळं. 12 आमुष्या किती झाल्या, 12. मग प्रतिपदा किती होती. मग अहो प्रतिपदा 24 होती ना. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. शुद्धच्या 12 24. 24 मधल्या सणाच्या 2 आहेत, एक बलिप्रतिपदा आणि एक गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीय 24 सणाच्या 2, अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर चतुर्थ्या. पंचम्या 5 24 आहेत पण सणाच्या 5. रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ट्या 3, नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, अविद्वा नवमी, महानवमी, रामनवमी. दसम्या 2, दसरा, माघशुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी. चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पंचांग. मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगणार, टपक्यात असं समोरच्या माणसाला पाहून लगेच आहे बाई इथं 2-3 दिवशी पेणार आहेत, एका मिनिटात सांगा. ते उगाच भांडणाचा मूळ नको, नाही तर असं लगेच नजरे सांगणार. असं पटकन सांगणार. हे असं नजरेत जरी टाकलं तरी, हे बाई इंग्लिश मिडियमला आहे,
इंग्लिश मिडियम तो मराठी मिडियमला दुसरीला आहे का तिसरीला आहे? पटकन असेल नजरेतून सांगणार, उघड वाद नको. पौर्णिमा झाल्या 12, अमुष्या झाल्या 12. सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 3च गोष्टी क्लिअर करून द्यायला तुम्हाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, देव आहे, फायनल झालं. आणि त्या पूजेचा नियम 24 वर्षाचा आहे. हा 24व्या वर्षाचा आहे. हा असाच चालत राहो ईश्वरच्याने प्रार्थना. आणि आशासाठी नामदेवराया देवासमोर नियम करतात. मुद्द्याला सुरुवात. नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम. तो तिचं हॉटेलिंग देऊ शकतो, तिला तोंड बांधून गाडीवर फिरू शकतो, त्यामुळे ते आपल्यावर प्रेम करणं साहजिकच आहे. तिला जर म्हणलं मी कड्यावरून उडी टाकतो, तू टाकेती का? पाहू टेस्ट. ती तुला लुटून घरी येईल आणि दुसऱ्या पोराला मेसेज करीन गेला तो. आता काही लोक म्हणते ते प्रियकर एकमेकाच्या गळ्यात हात घालून मेले. या बावळात कल्पना आहे. पोरगी कुठं पोरासाठी मरत असते का? काय अनुभव आहे तुमचा? पोरगी पागल आहे का तू? काही पोर आहेत की ते बावळाट आहेत. पोरगी इतके बिंडोक झाले ते 2-4 वर्षात. पोरी गरीब पोरावर प्रेम सुद्धा करीत नाही. आता पार्टी तगडी आहे का? बंगला मोठा आहे का? गाडी भारी आहे का? ते येडं का असं? माल पैसे. 99% जनता कशावर प्रेम करती? पाहिजे. मग तो पोरगा MBBS आहे, त्याच्यावर प्रेम नाही करणार ती पोरगी. तो MD आहे, त्याच्यावर प्रेम नाही करणार. तो CA आहे, त्याच्यावर प्रेम नाही करणार. हा 12वी नापास आहे पण माल मोकार आहे. मोटरसायकल आहे, चार्जर आपल्याला रिचार्ज मारून देतो, बॅलन्स देतो, हॉटेलिंग देतो. माणसं म्हणते, ती पोरगी म्हणते बस मी तुझी सोडून दुसरी कोणाची होऊ शकत नाही. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना, लफडे दरवाजे लावून भांडे घासीत. वाट लागली यांची वाट. माणसं भजनापासून दूर गेली. मग फाशी, आत्महत्या या गोष्टी घरायला लागल्या. ह्या नशिबाच्या नाहीत. 15 वर्षापूर्वी तुम्ही पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी रोग ऐकला होता का? सांगा मला. या 5-6 वर्षात नवीन रोगाची उत्पत्ती झाली. पिशी वाढल्या. काही झालं का? वाढल्या. तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी पडल्या. सगळ्या लोकांना सांगतो, पेशी डॉक्टरकडे चेक केल्या ना तुम्ही. डॉक्टरनं जर तुम्हाला पेशी कमी जास्त सांगितल्या तर एकाच डॉक्टरवर अवलंबून राहू नका. दुसऱ्या डॉक्टरकडे परत चेक करा 2 दिवसानं. रिपोर्टमध्ये फरक होऊ शकतो. कारण त्यांचं ते सर्कल असतंय. सोनोग्राफी यांच्या इथंच करायची. इकडे केल्यावर का उरफाटी चित्र दिसत आहे का? त्यांचे ते साकडे आहेत. नाही तर कधी होतं का पांढरे पिशी तांबडे पिशी? पण ह्या मानवनिर्मित का झाल्या? पैसे कमवण्याचं साधन झालं. माणसांना आहार राहिला नाही आणि माणसांची हृदय सात्विक राहिली नाहीत. आजार येण्याचं हे कारण आहे. जेवण बरोबर नाही, वेळेत जेवायचं नाही, झोप वेळेत नाही आणि विचार चिंतन चांगलं करायचं नाही. नाही तर अटॅक कधी येत असतं कोणाला? मी कीर्तनात बसलेल्या माणसाला, टोटल माणसांना एवढ्या समाजात सर्टिफिकेट देतो, आपलं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. तो एकटा हसतो घरी गेल्यावर. मी अटॅक कोण? मानसिक नियम. तपाचे 3 प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. नीट आहे का बरं? तपाचे प्रकार 3. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाचे 3 प्रकार. तपाचे 3 प्रकार. नियमाचे सुद्धा 3 प्रकार. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तापाचे 3 प्रकार आहेत. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. ताप झाले 3.
नियम झाले 3. आता पुढे ऐका बरं का, नियम झाले 3. प्रारब्धाचे सुद्धा 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम त्याला 18व्या त्यात शिकववी आहे, इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आणि त्याला 14व्या त्यात शिकववी आहे, रजतम सत्व, प्रकृती जाण. सत्व ते उत्तम, रज ते मध्यम. म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण. नियमाचे प्रकार 3. नियम. तू शाळेत जाते का? कितवीला आहे तू? 10वीला आहे का? 6वीला आहे? सिमीला आहे तू? हा, मराठी मिडियमला आहे. 6वीला आहे तू? 6वीला आहे म्हणलं थोडं तू अवघड होईल. अवघड प्रश्न तुला नाही समजायचा, पटकन समजेल तुला. जेवढं समजेल तर. दिशा किती का? 4. मुख्य 4, उप 4. बरोबर आहे. आता 2 राहिल्या. दिशा एकूण 10 आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, अप अँड डाऊन, खाली आणि वर. एकूण दिशा किती झाल्या? 10. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. 5 आणि 5 10. आणि तो झळकाट माणसाला अटॅक येतो. जी माणसं दुसऱ्यावर जोरात येणार, दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वा पाहिली, मी आलो बघ. मग बाकीची म्हणली पाहुण्याची होती ती. आणि पाया पडून सांगतो, स्टेजवरच्या सगळ्या लोकांना खाली बसलेल्या, हे इंद्रिकरचे कीर्तन आहे. मी मरल ना महाराज, मरणार नाही मी 5-25 वर्ष, 5-25 तास कसे काढील अजून, पण पाया पडून सांगतो, मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता. संवाद संपल्यामुळं अटॅक आलाय. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली. माणसं बोलतच नाही. त्या मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर 2 कोपऱ्यात 2 बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती याड रतळ गुतलंय पबजीत आणि ही उरफाट्या बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. नवरा बायको बोला ना एका खाटावर. आणि ह्या न बोलण्यामुळं मेंदूवर तणाव आला. एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो, कोणी डॉक्टर बिक्टर असले तर, शिक्षक विक्षक, पुढारी फेडारी, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम. अटॅक जर रोग असता तर डॉक्टरला काय यावा? त्याचं तर उशाला गोळ्या आहे, तिथं गोळ्या घे बोध गेलं. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक काय येतो? वारंवार त्याच गोष्टीचं चिंतन करायचं, त्याचा परिणाम कसा होतो? मेंदूवर. तुम्हाला अटॅकला औषध सांगू का? एकाही डॉक्टरकडे जायचं नाही कधी. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा महाराज, आजारच नाही. मला अजून स्वतःला सर्दी नाही झाली महाराज, मी इंजेक्शन मारेल.